नमस्कार बालमित्रांनो. आज आपण इयत्ता 7वी बालभारतीचा 11वा पाठ तो म्हणजे बालीबेट हा अभ्यासणार आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, या पाठाच्या माध्यमातून आपण एका नव्या देशाच्या भ्रमंतीला, भटकंतीला, सफरीला जाणार आहोत. सफर म्हणण्याचा उद्देश हाच की या पाठाच्या माध्यमातून जो देश आपण आज अनुभवणार आहोत तो म्हणजे आपल्या भारताच्या दक्षिणेला असलेला समुद्रातील बेटांचा जो समूह आहे तो म्हणजे इंडोनेशिया. आणि या इंडोनेशिया मधील जो बाली बेट आहे त्या बाली बेटाचा आपण आज परिचय नव्हे तर या बाली बेटाच्या निसर्गसृष्टीचे मनोहारी असं जे रूप आहे त्याचं वर्णन आपण आज या पाठाच्या माध्यमातून अनुभवणार आहोत. मुळात बेट म्हणजे काय असतं की सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेला समुद्रातील भूभाग असतो. मध्ये जमीन असते आणि समुद्राच्या मध्ये जमिनीचा भूभाग असतो आणि त्या भूभागाच्या चहूबाजूंनी चारही बाजूंनी पाण्याने वेढलेला असा समुद्र असतो. आणि जे बेट असतं त्या बेटावर हिरवीगार अशी वनराई पसरलेली असते. त्यामुळे मुळातच बेट हे एक सुंदर असं निसर्गाचं रूप आहे. परंतु इंडोनेशिया या देशाच्या संदर्भात एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे हा जो इंडोनेशिया आहे तो एका बेटाचा देश नाहीये, तर या इंडोनेशिया या देशामध्ये अनेक असे छोटे छोटे बेट आहेत. या इंडोनेशिया देशाचा जो भाग आहे तो अशा लहान लहान बेटांनी बनलेला हा इंडोनेशिया आहे. त्यामुळे एक नाही दोन नाही तर असे अनेक छोटे छोटे बेट या इंडोनेशियामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि या इंडोनेशियामध्ये हे जे बेट आहे ते एकंदरीतच पूर्ण जगाचं आकर्षण ठरलेले आहेत. कारण चहूबाजूंनी वेढलेला असा पांढरा शुभ्र निळसर असा समुद्र आणि त्यामध्ये असलेले छोटे छोटे हिरवेगार असे बेट त्यामुळे कुणालाही मनमोहित करावेत, आकर्षित करावेत आणि पर्यटन स्थळ म्हणून सगळीकडे प्रसिद्ध व्हावं असंच या इंडोनेशियाचं सुंदर असं रूप आहे. आणि या इंडोनेशियामध्ये असलेला जे वेगवेगळे बेट आहेत त्या बेटांमध्ये बाली नावाचं एक बेट आहे. आणि या बाली बेटाविषयीच आपल्या या पाठाच्या माध्यमातून आपल्या या बाली बेटाचे व तेथील निसर्गसृष्टीचे मनोहारी असं वर्णन, शब्दचित्रण लेखक पु ल देशपांडे यांनी या पाठामध्ये केलेलं दिसून येतं. तर आपला जो पाठ आहे तो म्हणजे बाली बेट. या पाठाचे लेखक आहेत सुप्रसिद्ध लेखक नाटककार पु ल देशपांडे. पु ल देशपांडे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे ज्यांचं नाव घेतल्याशिवाय आपल्याला मराठी साहित्याचा उल्लेख करता येत नाही, एवढी मोठी कामगिरी त्यांनी मराठी साहित्यामध्ये केलेली आहे. त्यांचा जन्म 1919 आणि मृत्यू 2000 साली झाला. पु ल देशपांडे यांनी आपली लेखणी चौफेर अशी फिरवलेली आहे. कारण एक प्रसिद्ध विनोदी लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत, शिवाय नाटककार म्हणून सुद्धा ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी नाटके लिहिली, प्रवासवर्णने लिहिली, व्यक्तिचित्रणे लिहिली. त्यामुळे त्यांची लेखणी चौफेर अशी फिरलेली दिसते. त्यांच्या ज्या गाजलेल्या साहित्य संपदा आहेत किंवा मराठी साहित्याला त्यांनी जी देणगी दिलेली आहे साहित्याची, त्यापैकी एकाहून एक चढ अशा साहित्यकृती त्यांनी मराठी साहित्याला दिलेल्या आहेत. त्यापैकीच नसती उठाठेव, बटाट्याची चाळ, गुळाबेरीज, असामी, फसवणूक इत्यादी विनोदी पुस्तके, तर अंमलदार, भाग्यवान, तुझं आहे तुझपाशी, सुंदर मी होणार, ती फुलराणी ही नाटके, त्याचबरोबर व्यक्ती आणि वल्ली ही व्यक्तिचित्रणं, तर अपूर्वाई आणि पूर्वरंग ही प्रवासवर्णने प्रसिद्ध आहेत. अशी अजरामर अशी साहित्य संपदा त्यांनी मराठी साहित्याला दिलेली आहे. तर पु ल देशपांडे यांनी बालीबेट या पाठामध्ये बाली बेटाचं, इंडोनेशियातील जे बाली बेट आहे
त्या बाली बेटाचं सुंदर असं वर्णन शब्दचित्रण या पाठाच्या माध्यमातून केलेलं आहे. भारतीय संस्कृतीबरोबरच इतर परदेशातील संस्कृतीचा सुद्धा परिचय व्हावा हा या पाठामागे उद्देश आहे. आणि विश्वबंधुत्व हे मूल्य सुद्धा त्यांनी या पाठाच्या माध्यमातून जोपासलेलं दिसून येतं. तर चला तर मग आपण इंडोनेशियातील जे बाली बेट आहे, इंडोनेशियातील जो निसर्ग आहे, मनोहारी असा जो निसर्ग आहे, मनाला हरवून टाकणारा, हरकून टाकणारा, असा वेड लावणारा, वेध लावणारा असा जो निसर्ग आहे, तो आपण प्रत्यक्ष पाठाच्या माध्यमातून अनुभवूया. तर इंडोनेशिया हा जो देश आहे, तो तुम्हाला सांगितलं मी की हा जो देश आहे तो बेटांचा समूह असलेला देश आहे. चौफेर पसरलेला निराशार असा समुद्र आणि या समुद्रामध्ये वेगवेगळ्या बेटांच्या स्वरूपामध्ये अस्तित्वात असलेला इंडोनेशिया हा देश. मुळातच बेट सुंदर असतं, परंतु या इंडोनेशियाला निसर्गानं जणू काही सढळ हाताने, मुक्त हाताने निसर्गाचं, सृष्टीचं सुंदर असं रूप बहाल केलेलं आहे. आणि त्यामुळे एक नाही, दोन नाही, तर असे अनेक बेट या इंडोनेशियामध्ये पाहायला मिळतात. आणि एकापेक्षा एक अशी सुंदर बेट निसर्गाने वेढलेली, समुद्रकिनाऱ्याने वेढलेली, गर्द वनराई असलेली, हिरवीगार वनराई असलेली असलेली ही बेट सर्व जगाला, पर्यटकांना आकर्षित करत असतात. आणि त्यामध्येच जो बाली बेट आहे तो सर्वात सुंदर असलेला हा बाली बेट. आणि याचंच वर्णन पाठ्यपुस्तकामध्ये लेखकांनी केलेलं दिसून येतं. तर लेखक वर्णन करतात की इंडोनेशिया हा समुद्रात रत्नजडीत कंठा फेकून द्यावा तसा एक पाचूच्या बेटांचा पुंजका आहे. लेखक पु. ल. देशपांडे यांनी या इंडोनेशियाचं सुंदर असं मनोहारी रूप स्वतः अनुभवलेलं आहे. कारण इंडोनेशियाच्या प्रवासाला स्वतः पु. ल. देशपांडे आणि त्यांच्या पत्नी हे निघालेले होते आणि त्यांनी हा अनुभव घेतलेला होता. आणि त्या अनुभवातून त्यांनी आपल्याला जो इंडोनेशिया दिसला त्याचं वर्णन या पाठामध्ये केलेलं आहे. आणि लेखक सुरुवातीलाच इंडोनेशियाचं वर्णन करताना, तिथल्या निसर्गसृष्टीचं वर्णन करत असताना एक सुंदर अशी उपमा या इंडोनेशियाला देतात आणि म्हणतात की म्हणजे इंडोनेशिया हा जो देश आहे, हा देश म्हणजे जणू काही समुद्रामध्ये रत्नजडीत कंठा फेकून द्यावा तसा एक पाचूच्या बेटांचा पुंजका आहे. म्हणजे जणू काही समुद्रामध्ये रत्नजडीत कंठा, रत्नांनी जडलेला कंठा म्हणजे एक आभूषण आहे, दागिना आहे, जो वेगवेगळ्या रत्नांनी बनलेला असतो. हा कंठा, हा दागिना स्त्रियांचा घालण्याचा एक आभूषण. आणि जणू काही समुद्रामध्ये, निळाशार पांढऱ्या शुभ्र अशा समुद्रामध्ये कुणीतरी एखादा कंठा म्हणजे दागिना फेकून द्यावा तसा एक पाचूच्या बेटांचा पुंजका आहे. पाचू म्हणजे हिरव्या रंगाचे रत्न, जे हिरव्या रंगाचं रत्न असतं, आणि अशा बेटांचा पुंजका आहे. कारण का इंडोनेशियाला रत्नजडीत कंठा अशी उपमा लेखक देतात. आणि यामध्ये जे वेगवेगळे बेट आहेत, इंडोनेशिया, मी तुम्हाला सांगितलं की इंडोनेशिया हा देश बेटांचा समूह आहे. अनेक बेट इथे आहेत. आणि या बेटांच्या रूपाचं वर्णन करत असताना लेखक म्हणतात की जणू काही समुद्रामध्ये एखादा रत्नजडीत कंठा फेकून द्यावा आणि तो जणू काय असावा की पाचूच्या बेटांचा पुंजका असावा. पाचू म्हणजे हिरव्या रंगाची रत्न जणू काही त्या कंठ्यामध्ये आहेत. आणि वेगवेगळ्या पाचूच्या कंठ्या म्हणजे पाचूच्या बेटांचा पुंजका अशी उपमा का दिली आहे दुसरी अजून त्या बेटांना? कारण जेव्हा या इंडोनेशियाला आपण वरून पाहतो आकाशातून, तेव्हा पांढरा शुभ्र सगळीकडे समुद्र, आणि हे जे बेट आहेत लहान लहान या देशातले, ते बेट कसे दिसतात? हिरवेगार दिसतात. वनराई गच्च दाटलेली त्या बेटांवर दिसून येते. त्यामुळे जणू काही काय आहेत हे छोटे छोटे बेट म्हणजे पाचूची रत्न आहेत. आणि या पाचूच्या रत्नांचा मिळून हा इंडोनेशिया हा देश तयार झालाय. जणू काही या पाचूच्या बेटांचा हा पुंजका जो आहे, या पाचूच्या बेटांचे जे रत्न आहेत जणू काही
हिरवे रत्न आहेत, पाचूचे बेट आहेत जणू काही हे. आणि यांच्यापासून हा रत्नजडित कंठा म्हणजे हा इंडोनेशिया तयार झालेला आहे. म्हणून समुद्रातील जणू काही रत्नजडित कंठा असावा तो. आणि पांढऱ्या शुभ्र समुद्रात, निळसर अशा समुद्रात या हिरव्या रंगाचे जे बेट आहेत जणू काही ते पाचूच्या रत्नासारखे वाटतात. आणि म्हणून लेखक रत्नजडित कंठा अशी उपमा या इंडोनेशियाला देतात. तर ज्या बेटांना जे बेट आहे त्या बेटांना पाचूचे रत्न अशी उपमा लेखक देतात. आणि त्यातही ते समोर सांगतात की जे वेगवेगळे बेट आहेत ते तर पाचूच्या बेटांसारखे दिसतातच, पण त्यामध्ये सर्वात सुंदर जर असेल तर ते मात्र बाली. आणि लेखक समोर वर्णन करतात की पण बाली मात्र ह्या कंठ्यातील कंठमणी आहे. जो कंठा असतो गळ्यात घालायचं आभूषण, त्यामध्ये वेगवेगळी रत्न असतात. आणि या सर्व रत्नांमध्ये जो अगदी मध्यभागी जो रत्न येतो तो सर्वात आकर्षित असतो, सर्वात मोहक असतो, सर्वात सुंदर असतो. त्या पद्धतीने या इंडोनेशियामध्ये जे वेगवेगळे बेट आहेत त्या सर्व बेटांमध्ये, सर्व बेट तर सुंदर आहेतच, पाचूच्या रत्नांसारखे ते आहेत, पण या सर्व बेटांमध्ये सर्वात सुंदर जो आहे तो म्हणजे बाली बेट, बाली नावाचं बेट. म्हणून कंठ्यातील कंठमणी म्हणजे कंठ्या या रत्नातील जो मध्यभागी असलेला जो कंठमणी असतो, तो कंठमणी मध्यवर्ती मुख्यमणी हा जसा सर्वात सुंदर आकर्षित करणारा असतो, तसं इंडोनेशियामधील सर्व बेटांमध्ये कंठमण्यासारखा असलेला अजून एक उपमा दिली आहे. कंठमणी अशी उपमा दिली कुणाला? बाली बेटाला. कंठमण्यासारखा सर्वात सुंदर असा बेट म्हणजे बाली नावाचा बेट आहे. म्हणजे उपमा आला तिथं रत्नजडित कंठा इंडोनेशियाला म्हटलंय, ही उपमा दिली इंडोनेशियाला. त्याचबरोबर सर्व बेटांना पाचूच्या रत्नांची उपमा दिली आहे. तर जो बाली आहे, बाली नावाचं जे बेट आहे ते सर्वात सुंदर असलेलं हे निसर्गरम्य ठिकाण, या बाली बेटाला त्या कंठ्यातील म्हणजे इंडोनेशिया हा म्हणजे कंठा आहे, रत्नजडित कंठा आहे, तर या कंठ्यातील कंठमणी ही उपमा कुणाला दिली? बाली नावाच्या बेटाला. बाली मात्र काय आहे? त्या कंठ्यातील कंठमणी आहे. इंडोनेशियातल्या बेटांच्या समूहात या बाली बेटाचं जर अस्तित्व आपण पाहिलं तर बाली बेट एखाद्या ठिपक्यासारखे आहे, म्हणजे अतिशय लहान, जणू काही आपल्या गोव्या एवढे किंवा गोव्यासारखेच. म्हणजे एवढं छोटं याचं अस्तित्व असून सुद्धा क्षेत्रफळाच्या दृष्टीने अतिशय लहान, परंतु सर्वांना आकर्षित करणारं असं सुंदर असं पर्यटन स्थळ म्हणजे बाली नावाचं बेट. एवढंच नाही तर या बाली बेट किंवा इंडोनेशियामध्ये निसर्गाचं सौंदर्य तर पाहायला मिळतंच, पण त्याचबरोबर या देशामध्ये वेगवेगळ्या कला सुद्धा आपल्याला जोपासलेल्या दिसतात. आणि त्यामुळे या देशामध्ये फिरत असताना लेखकाला जाणवतं की वेगवेगळ्या कला सुद्धा या देशाने अतिशय चांगल्या पद्धतीने जोपासलेल्या आहेत. त्यामध्ये नृत्य, गायन, शिल्प, चित्र अशा विविध ललित कलांचा रंगीबेरंगी गोफ विणणारे हे बेट आहे किंवा हा देश आहे. आणि ह्या बेटात भारतीय संस्कृतीचे केवळ अवशेष आहेत असे म्हणणे हा या बेटांचा जणू काही अपमानच होईल. कारण भारतीय संस्कृतीमध्ये जी कला दिसतात त्या कला आपल्याला बऱ्याच प्रमाणामध्ये या इंडोनेशियामध्ये पाहायला लेखकाला जाणवल्या. कारण नृत्य म्हणजे नाचणे, गायन, गाणे, शिल्प म्हणजे मूर्ती कोरणे आणि चित्रकला, चित्र काढणे अशा विविध कलांचा रंगीबेरंगी ललित कलांचा असा गोफ आहे विणलेला. या सर्व कला इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. म्हणून ह्या बेटामध्ये या सर्व कला जोपासलेल्या आपल्याला दिसून येतात असं लेखक सांगतात. आणि जणू काही लक्ष मोती उधळून मातीत चूर होऊन जावे आणि एखादा मोती कुठेतरी दूर पडून तसाच अभंग राहावा असे हे बाली बेट आहे. कारण का की एवढी आधुनिकता वरचेवर वाढत चाललेली आहे, यांत्रिकीकरण वाढत चाललेलं आहे, पण तरी सुद्धा या बाली बेटामध्ये अशा ललित कला आपल्याला त्यांची मुळं इथे पाहायला मिळतात. आणि जणू काही कितीही जरी बदल झाले तरी या बाली बेटानं आपलं अस्तित्व मात्र
जशास तसं अजूनही ठेवलेलं दिसून येतं, राखलेलं दिसून येतं. कारण का की येथील ज्या कला आहेत त्या कला खूप चांगल्या पद्धतीने इथे विकसित झालेल्या लेखकाला जाणवतात. म्हणून लेखक म्हणतात की लक्ष मोती उधळून मातीत चूर होऊन जावेत, म्हणजे हातातले सर्व मोती पूर्णपणे उधळून लावावेत किंवा उधळावेत आणि ते सर्व मोती सर्व दूर कुठेतरी दूर पडावेत आणि एखादा कुठेतरी मोती जो आहे, एक मोती एका असा कुठेतरी दूर जाऊन पडावा आणि त्यानं आपलं अस्तित्व तसंच राखावं. मातीमध्ये पसरून सुद्धा स्वतःचं अस्तित्व त्यांना अभंग राहावं, अखंड राहावं, म्हणजे जशास तसं आपलं अस्तित्व ठेवावं, असा हा बालीबेट आहे. अशा या बालीबेटांना आपलं स्वतःचं अस्तित्व, आपल्याला लाभलेला सुंदर असा निसर्ग किंवा आपल्या देशाची संस्कृती, आपल्या देशातील विविध कला या जशास तशा अजूनही ठेवलेल्या दिसून येतात. लेखक वर्णन करतात की जकार्ताहून रात्री 11च्या सुमारास बालीला जाणाऱ्या विमानातून निघालो. कारण लेखक जेव्हा इंडोनेशियाला भेट देण्यासाठी निघाले तेव्हा त्यांनी आपला जो प्रवास आहे तो प्रवास इथे वर्णन केलेला आहे. की लेखक म्हणतात की जेव्हा आम्ही इंडोनेशियासाठी निघालो तेव्हा जकार्ताहून रात्री 11च्या जकार्ता इंडोनेशियाची राजधानी. लेखक बाली बेटावर निघालेले होते. बाली बेटाला पाहण्यासाठी, तिथला निसर्ग अनुभवण्यासाठी निघालेले होते आणि बाली बेटाला जातानाचा जो प्रवास होता तो कसा झाला याचे एक वर्णन पुढच्या परिचितामध्ये लेखक करताना दिसतात. आणि लेखक म्हणतात की जकार्ताहून रात्री 11च्या सुमारास बालीला जाणाऱ्या विमानातून मी निघालो. रात्रीचे 11 वाजलेले होते आणि मध्यरात्री बाली मधल्या देनपसार गावच्या चिमुकल्या विमानतळावर उतरलो. रात्री 11च्या सुमारास बालीला जाणाऱ्या विमानातून ते निघाले आणि अगदी मध्यरात्री बाली बेटामधल्या देनपसार नावाचं एक छोटंसं गाव, त्या चिमुकल्या गावामध्ये विमानतळावरती उतरले. आणि लेखक वर्णन करतात की बाली हा जो बेट आहे तो बाली नावाचा बेट हा अतिशय लहान परंतु अतिशय सुंदर असा हा बाली बेट. म्हणून या बाली बेटाला चं वर्णन करत असताना लेखक म्हणतात की बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे. कारण जी स्वर्ग ही संकल्पना आहे ती एक काल्पनिक संकल्पना आहे. कारण आपण म्हणतो की एक नंदनवन, इंद्रलोक आपण ज्याला म्हणतो की जिथे सर्व सुखी असतात आणि सर्वात सुंदर असं, रमणीय असं, मनाला मोहित करणारं असं आणि सर्व सुख ज्याच्या पायाशी लोळत असतात असं जे ठिकाण असतं ते म्हणजे नंदनवन, जे काल्पनिक एक स्वर्ग. असा जो स्वर्गाचा अनुभव आहे तो स्वर्गाचा अनुभव जणू काही या बाली बेटावर अनुभवायला मिळतो. कारण मुळातच बाली हे अतिशय सुंदर असं निसर्गाच्या सानिध्यातलं, चहूबाजूंनी समुद्राने वेढलेलं आणि वनराई जिथे सर्व दूर पसरलेली आहे असा हा सुंदर असं हे निसर्गाचं ठिकाण. आणि त्याचबरोबर नुसतं सुंदरच नाही, सुंदर असा निसर्गच नाही तर त्याचबरोबर इथे असलेला जो टुरिस्टांचा जे टुरिस्ट खाते आहे ते सुद्धा अतिशय तत्पर आहे. कारण इथले सर्व अधिकारी पर्यटकांचे अगदी मनपूर्वक स्वागत करतात. म्हणून बाली हा टुरिस्टांचा जणू काही स्वर्ग आहे. जे टुरिस्ट लोक आहेत, पर्यटक आहेत, तिथे ते आवर्जून जातात आणि तिथल्या निसर्गाने तर ते मनमोहित होतातच, आनंदून तर जातातच, पण त्याचबरोबर या बाली बेटातील जे टुरिस्ट खाते आहे त्यांच्या तत्परतेमुळे, चपळतेमुळे आणि आलेल्या पाहुण्यांचा आदरातिथ्य ज्या पद्धतीने ते करतात त्या दृष्टिकोनातून सुद्धा बाली हा सर्व टुरिस्टांना सुखावून टाकणारा असा प्रदेश आहे, असं हे बेट आहे. म्हणून बाली या बेटाला जणू काही तो स्वर्ग आहे. म्हणून बाली बेटाला लेखक पु ल देशपांडे टुरिस्टांचा स्वर्ग असं संबोधतात. त्यामुळे इथले टुरिस्ट खाते सुद्धा अतिशय तत्पर आहे. आणि लेखक म्हणतात की मी कोण आहे हे कळाल्यावर
तिथला एक तरुण अधिकारी म्हणाला की तुम्हा उभयतांचे अधिक मनपूर्वक स्वागत. लेखक म्हणतात की मी आपल्या भारतापुरते तर मला ओळखलं जायचंच, परंतु तिथला अधिकारी सुद्धा जो होता टुरिस्ट खात्यामधला, त्याने मला ओळखलं आणि ओळखल्याच्या नंतर तो तरुण अगदी समोर होऊन आम्हा उभयतांचं म्हणजे दोघांचं म्हणजे लेखक सपत्नीक तिथे गेले होते आणि त्या उभयतांचं आमचं मनपूर्वक स्वागत त्यांनी केलं, असं लेखक वर्णन करतात. लेखक व समोर वर्णन करतात की आम्ही जेव्हा त्या बालीबेटातल्या देनपसर गावी पोहोचलो तेव्हा मध्यरात्रीची वेळ झालेली होती आणि आमची गाडी किर्र अशा जंगलातून आमची मोटार समोरचा वळणदार रस्ता काटत निघाली होती. कारण जो प्रवास लेखक समोर करत होते, विमानातून प्रवास झाला, जकार्ताहून ते देनपसार बालीबेटातील देनपसार या गावी पोहोचले आणि तिथून पुढे ते समोर प्रवास करत होते ते एका गाडीमधून. आणि मध्यरात्रीची वेळ होती. मध्यरात्रीला जिकडे पाहावं तिकडे गच्च असा काळोख पसरलेला होता, अंधार पसरलेला होता आणि तेथील जे रस्ते होते ते सुद्धा वळणदार असे रस्ते होते आणि वळणदार रस्त्यांच्या भोवती माडांच्या राया होत्या. माडांच्या म्हणजे नारळाच्या झाडांची खूप मोठी रांगच रांग दुतर्फा पसरलेली होती. आणि लेखक सांगतात की समोरचा वळणदार रस्ता काढत आम्ही निघालो होतो, भोवती माडांच्या राया होत्या आणि सर्व दूर असा पसरलेला अंधार, वळणदार असा रस्ता आणि दोन्ही बाजूंनी माडांच्या म्हणजे नारळाच्या झाडांची रांगच रांग पसरलेली होती आणि मधूनच झापांची छपरे असलेल्या झोपड्यांचा पुंजका मोटारीच्या दिव्यांच्या प्रकाशात दिसून नाहीसा होईल. लेखक म्हणतात की अंधारामध्ये काहीच दिसेनासं व्हायचं आणि फक्त आमच्या गाडीच्या प्रकाशामुळे काय व्हायचं की समोर असलेल्या झापांच्या छपरांच्या ज्या झोपड्या होत्या त्या तेवढ्या दिसायच्या. मधूनच झापांची म्हणजे कल्पवृक्षाची जी असतात फांद्या असतात, नारळाच्या झाडांच्या फांद्या यांच्यापासून बनवलेल्या झोपड्या, त्यांची छपरं तिथे असायची आणि ह्या छपरा असलेल्या झोपड्यांचा पुंजका काही झोपड्या मोटारीच्या दिव्यांच्या प्रकाशात दिसून एकदम नाहीशा व्हायच्या. आणि हे सगळं अनुभवत असताना आम्ही समोर जात असतानाच माझ्या शेजारी बसलेल्या अमेरिकन म्हातारीने तेवढ्यात हाऊ वंडरफुल म्हणायला सुरुवात केली होती. कारण लेखक सांगतात की माझ्या बाजूला जे बसलेलं व्यक्तिमत्व होतं ते वयानं जरी खूप वयस्कर जर असलं तरी सुद्धा मनाने ते खूप प्रफुल्लित तरुण मनाचं होतं. कारण माझ्या शेजारी एक अमेरिकन म्हातारी बसलेली होती आणि ही पाश्चात्य मंडळी अगदी जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत जीवनाचा पुरेपूर आनंद लुटणारी असतात. म्हणून याचे एक ज्वलंत उदाहरण लेखक वर्णन करतात की त्या थोड्या अंधारामध्ये मध्यरात्र असताना सुद्धा आपल्याकडची मंडळी झोपली असती, पण ती म्हातारी मात्र जागी होती आणि त्या अंधारामध्ये सुद्धा ती त्या बालीबेटातील निसर्गाचा आस्वाद घेत होती. आणि म्हणून त्या अंधारातून जेव्हा जेव्हा तिला त्या मोटारीच्या प्रकाशामध्ये झोपड्या दिसायच्या, झोपड्यांची झापांची छपरे असलेल्या झोपड्या दिसायच्या, तेव्हा त्यांना बघून ती मोठ्याने वाव किती सुंदर, किती छान या भावाने हाऊ वंडरफुल अशी मोठ्याने म्हणायची. आणि लेखक वर्णन करतात की आमचा जो प्रवास होता तो प्रवास म्हणजे जणू काही एखाद्या रहस्यमयी कादंबरीच्या पहिल्या पानातून जावे तसं वाटत होतं. कारण सुमारे दीड तास त्या कीर जंगलातून आमची गाडी वाट काढत समोर जात होती आणि अंधारातून काहीही दिसत नव्हतं आणि केवळ अंधार होता आणि दीड तास आम्ही प्रवास केल्याच्या नंतर त्या कीर झाडीतून वाट काढत आमची मोटार जेव्हा समोर निघाली तेव्हा आम्ही जाऊन कुठे पोहोचलो, सागर बीच हॉटेलच्या टुमदार बंगली पुढे. टुमदार उंचवर असलेल्या बेटावर असलेल्या आम्ही एका सागर बीच नावाच्या हॉटेलच्या समोर आमची गाडी जाऊन थांबली आणि तिथला तरुण गेल्याबरोबर तिथल्या तरुण बालीसुंदरीने आमचे स्वागत केले. हॉटेलच्या समोर गाडी उभं करताच तिथे असलेले जे टुरिस्ट खाते होते ते अतिशय तत्पर होते आणि या टुरिस्ट खात्याने गेल्याबरोबर आमच्या सर्वांचं अतिशय मनपूर्वक असं स्वागत केलं. आणि लेखक वर्णन करतात
की रात्रीच्या 1:30-2चा सुमार असेल, पण ती तरुणी आणि स्वागत विभागातले ते चपल तरुण चेहऱ्यावर जागरणाचा यत्किंचितही ताण न दाखवता स्वागत करत होते. कारण आलेला जो पर्यटक आहे, तो आपल्यासाठी आतिथ्यासारखा आहे, देवासारखा आहे. "अतिथी देवो भव" या उक्तीप्रमाणे त्या बालीबेटातील हे जे सर्व टुरिस्ट खाते होते, ते अतिशय तत्परतेने कार्य करत होते. आलेल्या पर्यटकांची सर्व सेवा ते करत होते. त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेत होते. आणि तितक्या रात्री सुद्धा म्हणजे झोपेची वेळ असताना सुद्धा जागरणाचा किंचितही ताण त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. आणि म्हणून ही सर्व मंडळी अगदी तत्परतेने, चपळतेने आलेल्या पाहुण्यांचे, आलेल्या अतिथ्यांचे, पर्यटकांचे अगदी मनःपूर्वक स्वागत करत होती. आणि हे पाहून लेखकाला खूप आनंद झाला. कारण लेखक वर्णनासमोर याचं वर्णन करत असताना लेखक म्हणतात, की या बेटात घड्याळ नावाची गोष्ट नव्हती. म्हणजे घड्याळ बघून काम करणारी मंडळी इथे अजिबात आम्हाला पाहायला मिळालेली नाही. कुठल्याही जरी वेळी आला तरी जो पर्यटक आहे त्यांचं स्वागत करण्याचं, त्यांची सर्व हवे नको पाहण्याचं सर्व कार्य अगदी तत्परतेने इथला तरुण वर्ग, इथला पर्यटन विभाग पाहत होता. आणि हे म्हणून आमच्या लगेच लक्षात आले. म्हणून लेखक वर्णन करतात, की या बेटात घड्याळ नावाची गोष्ट नाही. त्यांनी आम्हा प्रवाशांना नेमलेल्या खोल्या दाखवून दिल्या आणि 5 मिनिटातच बालीबेटाने माझी घोरणे ऐकायला सुरुवात केली. कारण लेखक दिवसभर प्रवास करून थकलेले होते आणि तिथल्या सुसज्ज अशा त्या व्यवस्थेमुळे आणि सगळी सुव्यवस्था तिथं असलेल्यामुळे लेखक त्या हॉटेलमध्ये पोहोचल्याबरोबर सर्व अधिकाऱ्यांनी, तरुण मंडळींनी, तिथल्या कक्षातल्या विभागातल्या लोकांनी त्यांच्या रूमवर खोल्या दाखवल्या आणि खोल्या दाखवल्याबरोबर लेखक आपल्या खोलीत गेल्याबरोबर अगदी 5 मिनिटातच त्यांना डोळा लागला आणि इतक्या लवकर ते झोपले की थकलेले असल्यामुळे त्यांनी घोरायला सुरुवात केली. आणि म्हणून लेखक म्हणतात, की 5 मिनिटातच बालीबेटाने माझी घोरणे ऐकायला सुरुवात केली.